प्लस -6/11 3/7 प्लस -6/11 प्लस -8/21 प्लस 5/22 प्लस 5/22. चला झालं प्रत्येकाचं क्वेश्चन लिहा. कोणाला काही अडचण आहे यामध्ये दिसत नाही असं काही आहे का सर? नंदिनी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकते बेटा याला? सर पहिले आपण 3+7 आणि 8/21 जवळ घेऊ आणि -6 का बरं जवळ घ्यायचं आहे? कारण की ते एका टेबलमध्ये येतं. डिनॉमिनेटर आपण त्याचा सेम करू शकतो. म्हणजे 3/7 प्लस इंटू मायनस -8/21 घेऊ नका कारण खूप चुका झाल्या. नंतर तुम्हाला लिहायचं का श्लोक नंतर काय लिहायचं बेटा नंदिनी? -6/11 प्लस इंटू मायनस -6/11 5/22. ठीक आहे. नंतर डिनॉमिनेटर सेम करू शकतो. कोणत्या दोन याचा डिनॉमिनेटर सेम करू शकतो नंदिनी आपण? 7 मल्टिप्लाय बाय 3 ते 3 ने मल्टिप्लाय केले म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आलाय. 21 वन टाइम लिहू शकतो 21 ला मी 3 3 जा 9 मायनस. मला इथे सांगा इथे काय करू शकतो आपण? 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. कळते प्रत्येकाला? मायनस. आता अडचण येते इथे. ठीक आहे. इथे आपण प्लस घेऊ सध्या आणि हा मायनस ॲज इट इज आपण काय केलंय आतमध्ये देऊन टाकलेला आहे. हा प्लस घेतला इथे -12/22 प्लस 5 इथे प्लस ॲज इट इज ठेवला आहे आपण. ठीक आहे. हा मायनस याला दिलाय आपण. इथे मॅक्झिमम चुका होतात. लक्ष द्या. 12 प्लस 5 किती होतात? -7/22 बरोबर आहे. प्लस 9 - 8 1/. आता डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. काय करतो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण किती येते एलसीएम? याला आपण 22 ने मल्टिप्लाय करतो. याला 21 ने सांगा किती येते? 22 मल्टिप्लाय बाय 21 462. 22 21 7 जा 147. बघा अनलाईक साइन येतात. सबट्रॅक्शन करणार आपण किती येते? सबट्रॅक्शन केल्यानंतर -125/462. प्रत्येकाला कळालंय क्वेश्चन? कुणाला काही अडचण? सर ते 147 ला मायनसचं साइन आहे ना? हा बेटा मायनस साइन. लार्जर व्हॅल्यूचं साइन आपण देतोय. सबट्रॅक्शन करतोय लार्जर व्हॅल्यूचं साइन त्याला पुटच करायचं. किती झाले?
लिहिलंय क्वेश्चन प्रत्येकाने कळते बेटा कळते ठीक आहे बेटा लक्ष दे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करतो काय करतोय आपण ते डिस्ट्रीब्युटिव्ह सो डिस्ट्रीब्युटिव्ह साठी प्रॉपर्टी AB प्लस BA जर असेल किंवा इथे आपण घेतले BC ठीक आहे काय घेतलंय आपण AB प्लस याला आपण लिहू शकतो A मल्टिप्लाय बाय B प्लस B मल्टिप्लाय बाय लिहू शकतो बेटा दोघांमध्ये कॉमन काय आहे B इथे B आहे इथे B आहे B कॉमन घेतले ब्रॅकेट मध्ये काय राहिलं A प्लस काय झाली आपण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी इथे फाइंड आउट करू शकतो बरोबर आहे क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला काय सेम दिसते 7/5 इथे होणार आहे 7/5 7/5 कॉमन घेतले आपण ठीक आहे बाहेर घेतले ब्रॅकेट मध्ये काय उरलंय प्लस 5/5 इथपर्यंत कळालं ही प्रॉपर्टी कळेल प्रत्येकाला देन 7/5 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर सेम आहे बेटा डिनॉमिनेटर सेम आहे आपण काय करतोय वन टाइम लिहितोय -3 + 5 किती होत आहेत -3 + 5 किती होत आहेत 7/5 into 2/12 कैंसलेशन होते ही कहीं 2 1 2 2 6 12 सो डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो आपण मल्टिप्लिकेशन ची प्रॉपर्टी यूज करायची रॅशनल नंबर साठी 7 into 1 आणि 5 6 कळालं का प्रत्येकाला एक्झाम्पल सॉल्व करायचे तुम्हाला हे झालं लिहून प्रत्येकाचं समजले प्रत्येकाला 9/16 मल्टिप्लाय बाय 4/12 क्वेश्चन सॉल्व करता है सर मग आपण कॅन्सलेशन नाही केली आणि डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केली समजा तर मग कोणती लोएस्ट टर्म मध्ये काय कळते बेटा सेम फॉर्म्युला अप्लाई करायचा है सेम झालं झालं प्रत्येकाचं राहू दे बेटा सोडव तू सोडव देशमुख सोडव बेटा फास्ट सोडव चला झालं
कुठं झालं? समोर लक्ष देत आहे सर्वजण? आन्सर प्रत्येकाचा आला असेल? चला लक्ष द्या. या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 9/16 कॉमन घेऊ. ब्रॅकेट मध्ये काय उरलंय? -3/9. ठीक आहे, याला लोवेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. 4 1 जा 4 3 जा 9/16. हे कळालं बेटा? 4 1 जा 4 4 3 जा 12. कॅन्सलेशन केले म्हणजे किती आले? 1/3. 3 1 जा 3 3 जा. या प्लस इंटू मायनस काय होते? -1/3. 9/16. डिनॉमिनेटर सेम आहे. काय करणार आहे आपण? 1 टाइम लिहिणार. 1 मायनस 9/16. 1 मायनस 1 किती होतात? 0. 0/3. मला सांगा, कोणत्याही नंबरला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते? 0. कळते प्रत्येकाला? समजलं? आधी मला वाटलं सर आधी माझं आन्सर 0 होतं. मला वाटलं कुठं तरी चुकलं. समजलं बेटा? कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. आपण चुकतच नाही ना. फक्त टॅली करून बघायचं एकदा. शिकून बरोबर करून घ्या बेटा. What number should be added? What number should be added? What number should be? लिहून घ्या. ते नंतर लिहा, आता समजेल तुम्हाला. What number should be added to 7/12? DO 7/12 to get 4/15. To get 4/15. ट्राय करताय सर्वजण? चला फास्ट ट्राय करा. काय आलाय देवेंद्र आन्सर त्याचा? श्लोक बेटा काय आलाय आन्सर? श्लोक नाही आला आन्सर. क्वेश्चनच नाही झाला अजून. ठीक आहे. आदित्य, चेतन, होमवर्क कंटिन्युअसली चेक करत राहा. झालं? करू शकता वेळ असेल तर.
दिसते नाही त्या स्क्रीन मध्ये दिसते नाही या साईडचं हो सर. चला समोर लक्ष द्या 5 समोर लक्ष द्या आन्सर टॅली करा प्रत्येकाचा आन्सर आले असेल कृष्णा रीड कर क्वेश्चन बेटा What number should be added to 7 by 12 to get 4 by 16? सर्वात अगोदर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्हाला कळायला हवं सर्वात अगोदर कळायला काय हवं तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे काय सांगितलं आपल्याला व्हॉट नंबर शुड बी ऍडेड म्हणजे काय कोणता नंबर तुम्ही त्या नंबर मध्ये ऍड करू शकता कोणता नंबर तुम्ही त्या नंबर मध्ये ऍड करू शकता म्हणजे अननोन नंबर काय आहे घेतोय आपण अननोन नंबर त्याला म्हणतोय आपण एक्स तो काय करायचा आहे बेटा आपल्याला ऍड करायचा आहे कशामध्ये ऍड करायचा आहे 7 by 12 मध्ये याला काय करायचं आहे आपल्याला ऍड करायचं आहे हा आपल्याला माहिती आहे टू गेट म्हणजे काय या दोघांची सम फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर या दोघांची सम किती आली आहे 4 by 15 राहील प्रत्येकाच्या लक्षात फर्स्ट नंबर किती कन्सिडर केलाय आपण x प्लस सेकंड नंबर किती आहे 7 by या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला किती यायला हवं 4 by 15 कळते प्रत्येकाला इथपर्यंत अरेंज करता येईल प्रत्येकाला 7 by 12 आहे लेफ्ट साइडला नको आहे आपल्याला राईट साइडला ट्रान्सपोज केली ऍडिटिव्ह इन्व्हर्स घेतला काय घेतला x as it is 4 by 15 minus 7 by 12 15 आणि 12 याचा एलसीएम सांगू शकते 60 म्हणजे याला आपण करू शकतो 4 ने मल्टिप्लाय याला करू शकतो आपण 5 ने मल्टिप्लाय कळते प्रत्येकाला 15 4 जार 60 and 12 5 जार डिनॉमिनेटर सेम आहे वन टाइम दिलाय 4 4 जार माइनस 7 5 जार मला सांगा 16 माइनस 35 किती होतात घरी ना बोला किती येतात -19 माइनस 19 अपॉन 60 म्हणजे तो नंबर किती आलाय -90 अपॉन जेव्हा तुम्ही यामध्ये ऍड करसाल तेव्हा या नंबर मध्ये तेव्हा तुम्हाला 4 by 15 येईल कळालं प्रत्येकाला परत सांगावं लागते आदित्य देशमुख नक्की कळेल यानंतर कोणताही क्वेश्चन जरा येऊन जाईल तुला नक्की सर आम्ही त्याच्यात करतो. नक्की हो सर. मग सर तिथे आम्ही कॅन्सलेशन केलं 4 1 जार आणि 4 3 जार. सर सबट्रॅक्शन मध्ये कॅन्सलेशन होईल समोरासमोर कॅन्सलेशन कधीच नाही करायचं मल्टिप्लिकेशन असेल तेव्हाच कॅन्सलेशन करायचं सबट्रॅक्शन नाही करायचं. ठीक आहे बेटा उभा राहा. तर रीड क्वेश्चन What number should be subtracted from -3 by 2 to get -2? क्वेश्चन तुला रिअरेंज करायचंय काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते सांगायचं सर की कोणता नंबर -3 by 2 सोबत सबट्रॅक्ट केला जाईल त्यावेळेला -3/2 सोबत आपल्याला -2 भेटेल. इक्वेशन तयार कर बरं तिथे समोर सांग मला इक्वेशन तयार करून सांग सर x -3/2 मी तुला आधी सांगितलं होतं फ्रॉम जर असेल तर त्याच्या समोरचा नंबर कन्सिडर करायचा तो आधी लिहायचा किती वेळ सांगितलंय मी तुला -3 by 2 यामधून काय करायचंय एक नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे समोर लक्ष द्या नंतर लिहा अननोन नंबर काय करायचा आहे सबट्रॅक्ट करायचा आहे केलाय किती मिळतोय -2 किती मिळते ठीक आहे बेटा इक्वेशन अरेंज करता येईल प्रत्येकाला देन बघा -x आहे -x या साईडला ट्रान्सपोज केले आपण काय होतील -3 by 2 इक्वल टू -2 प्लस x हा -2 इकडे ट्रान्सफर केलाय काय होईल +2 इक्वल टू सर आपण डायरेक्ट फॉर्म करत याचा डिनॉमिनेटर 1 आहे
डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. काय करणार आहे आपण इथे -3 + 4 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू Yes. 4 - 3 किती होत आहेत 1/2 म्हणजे तो अननोन नंबर किती आहे 1/2. आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल -3/2 मधून, तेव्हा आपल्याला -2 आंसर येईल. ठीक है, कळेल प्रत्येकाला. हमें यहाँ पे बेटा 1/2 सबट्रैक्ट करना पड़ेगा -3/2 में से, तभी हमें आएगा यहाँ पे आंसर -2. थर्ड वन बघा. सर एक क्वेश्चन आहे की आपण x तिकडे ट्रान्सपोज करतो ना, तर आपण -3/2 डायरेक्ट कोण तिकडे करू शकतो ना आपण, पण आपल्याला x काय पाहिजे प्लस साइन मध्ये हवा, म्हणून काय केलं आपण x ला आधी प्लस करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो बेटा. देन बघा मल्टिप्लाय 6/13 बाय रेसिप्रोकल ऑफ -7/6. काय सांगितलंय बेटा चेतन -13 ला मल्टिप्लाय बाय -7/16 चा रेसिप्रोकल म्हणजे 16/-7. 16/-7 ते मायनस वरती दिले काय आणि डिनॉमिनेटरला दिलं काय, काही फरक पडत नाही. राहील प्रत्येकाच्या लक्षात. काय केलंय 6/13 ला मल्टिप्लाय केलंय, कशाने मल्टिप्लाय केलंय याच्या रेसिप्रोकलने 16/7. कळते बेटा प्रत्येकाला. कॅन्सलेशन होते कुठे होते कॅन्सलेशन होत नाहीये. डायरेक्ट न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत मल्टिप्लिकेशन करायचंय, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत. किती येते 16 6 96 बरोबर. -96/13 7 मिक्स फ्रॅक्शन आहे, कन्वर्ट करू शकता. करू शकता, फक्त मायनस साइन बाहेर द्यायचे कधी. ठीक आहे चेतन, बैस काय फर्स्ट झाले बेटा. झालं का? सॉल्व करायचं बेटा सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे 0 to I सबस्टिट्यूट असेल तर याला तुम्ही कसं वापरणार, याला म्हणायचं नायट्रो. त्याला नायट्रो नायट्रो. समजा तुम्हाला N3 हा सबस्टिट्यूट दिला असेल तर याला काय वापरणार तुम्ही ॲसिडो. काय वापरणार ॲसिडो. ओके. जर समजा तुम्हाला सबस्टिट्यूट NO असेल, NO हा NO. ओके, तर त्याला वापरणार तुम्ही नायट्रो. काय वापरणार
गोष्टी इथे काय प्रॉब्लेम दिले ना त्याचे स्कोर पण समजा तुमच्याकडे हा CH तुम्ही माहिती तर त्याला तुम्ही वाटायचं आणि त्याला जर समजा तुमच्याकडे तुमचे डाऊट पूर्ण वीकचे एका पेजवर लिहून ठेवत चला. सॅटर्डेला विचारायचे. जर 20 डाऊट्स पेक्षा जर कमी डाऊट्स असतील तर त्याला मी जोपर्यंत 20 डाऊट्स येणार नाही तोपर्यंत सॅटर्डेला बसून ठेवायचे.